गॅमा फंक्शन्स रिलेटेड असणारा हा रिझल्ट आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचा आहे की गॅमा ऑफ एन आपल्याला 2 टाइम्स इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e raised to minus x square x raised to 2n minus 1 dx हे लिहिते तर किंवा गॅमा ऑफ एन हे आपल्याला k raised to n इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e raised to minus kx x raised to n minus 1 dx हे लिहिते. आता हे जे रिझल्ट आहेत ते प्रूव्ह करण्यासाठी सिंपल आपण यूज करणार आहे डेफिनेशनचा आणि सबस्टिट्यूशनचा. आता कशा पद्धतीने पहा की बाय डेफिनेशन जर आपण डेफिनेशन पाहिली गॅमा फंक्शनची तर त्या ठिकाणी इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, आपण या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू टी करूयात, त्यांनी काही फरक पडत नाही. म्हणून गॅमा ऑफ एन इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e रेस्ड टू मायनस टी टी रेस्ड टू n मायनस 1 dt या पद्धतीने घेते. ठीक आहे, तर ही आहे गॅमा फंक्शनची डेफिनेशन. आपल्याला रिझल्ट जो प्रूव्ह करायचा आहे तो एकदम सिंपल आहे, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सबस्टिट्यूशन यूज करायचा आहे. सबस्टिट्यूशन काय करता येईल तर या ठिकाणी टी च्या ठिकाणी पहिला रिझल्ट प्रूव्ह करण्यासाठी एक्स स्क्वेअर हे सबस्टिट्यूशन करणं मस्ट आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तो रिझल्ट मिळून जाईल. की आपण पाहिले ई रेस टू मायनस टी या ठिकाणी ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर आहे, तर आपण जर कम्पेअर केलं तर टीच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर सबस्टिट्यूट केलं तर कदाचित आपल्याला रिझल्ट मिळेल. तो मिळतोय का तर मिळणार आहे. तर पुट टी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता ह्याला जर आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट केलं दोन्ही साईडला तर dt अपॉन dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू हे डेरिव्हेटिव्ह 2x, म्हणून dt अपॉन dx इज इक्वल टू 2x, देअरफॉर dt इज इक्वल टू 2x dx या पद्धतीने मिळेल. आता त्यानंतर व्हेन t टेन्स टू 0 t जो आहे तो 0 कडे जात असेल तर एक्स स्क्वेअर 0 कडे म्हणजे x देखील 0 कडे जाणार आहे हे आपल्याला मिळेल. आणि त्याच पद्धतीने ज्या वेळेस टी इन्फिनिटी कडे जातोय त्यावेळेस एक्स स्क्वेअर इन्फिनिटी कडे अर्थात एक्स देखील इन्फिनिटी कडे जाणार आहे. म्हणून मग आपल्याला गॅमा फंक्शन जो आहे तो सबस्टिट्यूशन नंतर रिकन्स्ट्रक्ट आपल्याला झालेला पाहायला मिळेल की इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस टी म्हणजे त्या ठिकाणी टीच्या ठिकाणी सबस्टिट्यूट केलं एक्स स्क्वेअर तर ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर, टीच्या ठिकाणी अगेन सबस्टिट्यूशन केलं एक्स स्क्वेअर रेस टू एन मायनस 1 dt ठिकाणी 2x dx. आणि हे जे आहे त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करत 2 जो आहे ते इंटिग्रेशनच्या आपण बाहेर घेऊ शकतो. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर, हे जे आहे एक्स रेस टू 2n मायनस 1 शी इक्वल आहे. कसं तर एक्स स्क्वेअर रेस टू n मायनस 1 म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी एक्स रेस टू 2 टाइम्स n मायनस 1 हे मिळणार आहे. आणि एक्स न मल्टिप्लाय केलंय म्हणून त्या ठिकाणी प्लस 1 त्या ठिकाणी पॉवर मध्ये ऍड होणार आहे. मग या ठिकाणी 2n मायनस 2 प्लस 1 म्हणजेच एक्स रेस टू 2n मायनस 1 या पद्धतीने आपल्याला मिळून जाईल. म्हणून एक्स रेस टू 2n मायनस 1 इंटू dx. अशा पद्धतीने जो आहे तो पहिला रिझल्ट आपल्याला प्रूव्ह झालेला पाहायला मिळेल. सिम्पली टीच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर हे सबस्टिट्यूशन करायचं आहे आणि डेफिनेशन लिहित असताना विथ रिस्पेक्ट इंटिग्रल टी घेऊन आपण सुरुवात करणार आहे. आता दुसरा रिझल्ट याच पद्धतीने आपल्याला लक्षात येईल की आपण टीच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर पुट केलं ई रेस टू मायनस टीच्या ठिकाणी ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर मिळालं, तर त्याच पद्धतीने टीच्या ठिकाणी आपण के एक्स सबस्टिट्यूट केलं तर ई रेस टू मायनस के एक्स साठी हा रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करता येईल. मग ह्याच्यामध्ये सिम्पली आपण करणार आहे पुट टी इज इक्वल टू के एक्स. आता टी इज इक्वल टू के एक्स पुट केल्यानंतर काय मिळतंय पहा, विथ रिस्पेक्ट टू आपण एक्स डिफरन्शिएट केलं तर dt अपॉन dx इज इक्वल टू के, देअरफॉर dt इज इक्वल टू के dx. dt अपॉन dx के मिळालं तर आपण dt इज इक्वल टू के dx या पद्धतीने लिहू शकतो. आता याच्यामध्ये देखील ज्या केसमध्ये टी 0 कडे जातोय त्या केसमध्ये के 0 कडे म्हणजे एक्स देखील 0 कडे जाणार आहे व्हेन के इज अ पॉझिटिव्ह नंबर, के इज पॉझिटिव्ह. आणि व्हेन टी टेन्स टू इन्फिनिटी इन दॅट केस के टेन्स टू इन्फिनिटी म्हणजे त्या केसमध्ये देखील के कुठला तरी फायनाइट नंबर असणार आहे रिअल नंबर, तर त्या ठिकाणी के एक्स इन्फिनिटी म्हणजे एक्स देखील इन्फिनिटी जातं. आता हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर सिमिलर आपण गॅमा ऑफ एन इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी टी 0 टू इन्फिनिटी मध्ये असेल तर एक्स देखील 0 टू इन्फिनिटी मध्ये जाणार आहे. मग याच्यामध्ये ई रेस टू मायनस टीच्या ठिकाणी के एक्स पुट केलं ई रेस टू मायनस के एक्स, त्या ठिकाणी टीच्या ठिकाणी पुन्हा आपण पुट करणार आहे के एक्स रेस टू n मायनस 1 dt ठिकाणी के dx. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर के एक्स रेस टू n मायनस 1 आपल्याला इंडसचे रूल्स माहित आहेत. या ठिकाणी के रेस टू n मायनस 1 एक्स रेस टू n मायनस 1 या पद्धतीने मिळणार आहे.
त्याला k न मल्टिप्लाय केलं ह्या तर k रेस टू n मायनस वन इंटू के विच इज k रेस टू n. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी k रेस टू n आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो जस्ट बिकॉज इट इज अ कॉन्स्टंट. त्या ठिकाणी k कोणता तरी नंबर आहे त्याची n मायनस वन पॉवर n जो आपण घेणार आहे गॅमा ऑफ n तो देखील काहीतरी नंबर मिळणार आहे k रेस टू n नंबर असेल तो कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. e रेस टू मायनस kx या ठिकाणी x रेस टू n मायनस वन dx आणि या पद्धतीने आपल्याला सेकंड रिझल्ट देखील प्रूव्ह झालेला मिळेल. तर जस्ट ह्याच्यामध्ये डेफिनेशनचा वापर आणि त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करत आपण रिझल्ट प्रूव्ह करू शकतो. आय होप या लेक्चरमध्ये गॅमा फंक्शनचं हे रिडिफाईन केलेलं व्हर्जन आपल्याला समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कीप वॉचिंग. थँक्यू.